हा ना, किती सॉर्टेड झालं आपल्याला किती सॉर्टेड आहे. हा अरे 250 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. विकतच झालं. लोणावळ्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे. इथे बघा मॅपमध्ये सगळं लाल लाल आहे. टोल घेतला एक टोल 190 रुपये. खूपच झाले 190. लालबागला आपल्या जुन्या बिल्डिंग मध्ये कसं होतं, बाहेर जावं लागायचं. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग फ्रॉम घाटकोपर. तर लगेच बघून तुम्हाला कळलं असेल की मी कुठेतरी चाललोय बाहेर. कुठे चाललोय ते मी तुम्हाला गाडीत बसता सांगतो. माझ्या अटायरवरून पण तुम्हाला कळत असेल की ह्यावेळी बाईक नाही आहे, ह्यावेळी गाडी घेऊन चाललोय आपण. आणि घड्याळात वाजलेत सकाळचे 6:36. तर चला आपल्या जर्नीला सुरुवात करूया. तर अशी काहीशी सिस्टम आहे आमची पार्किंगची. बिल्डिंगच्या बाजूला आमच्या गाड्या लागतात सगळ्यांच्या. ॲक्च्युली आमची पार्किंग आतमध्ये आहे, पण आपली ही मोठी गाडी त्याच्यामध्ये बसत नाही. चला कोल्ड स्टार्ट करूया गाडीला. मोरया. तर अशा प्रकारे आमची राईडच बोलतोय मी कारण पण काय राईडला जातो ना. तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास सुरू झाला आहे. तर डिसेंबरचा महिना आहे. तर तुम्ही गेस केलंच असेल माझ्या थंबनेलवरून, तर तुम्हाला कळलंच असेल मी चाललो IBWला 2025च्या. तर हे IBW यावेळी गोव्याला न होता पाचगणीला होत आहे. तर आम्ही चाललोय पाचगणीला म्हणून. आजच आहे IBWचा इव्हेंट. आज फ्रायडे आहे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस 2 दिवस इव्हेंट असणार आहेत. तर बघू ब्लॉग किती बनणार आहे. मला वाटतं मी 4 ब्लॉग बनवीन. एक हा प्रवास शूट करीन पूर्ण आपला घाटकोपर ते पाचगणी. त्यानंतर IBWचा इव्हेंट शूट करीन आजच्या दिवसाचा, उद्याच्या दिवसाचा पूर्ण एक ब्लॉग आणि रिटर्न डे, असं टोटल 4 ब्लॉग शूट करीन असा विचार आहे. बघूया किती ब्लॉग शूट होत आहे. निघूया. आणि आपल्याला आता एक मित्र भेटतोय माझा इथे छेडानगरच्या सिग्नलला, पाटी म्हणून. तुम्ही नसणार त्याला ओळखत. तर कोणी माझा जुना सबस्क्रायबर आहे त्यांना कदाचित माहिती असेल, माझ्या लडाखच्या राईडच्या वेळेला तो मला लडाखमध्ये भेटलेला. आंघोळ नाही करून आला नक्की. सगळं एवढं ओझं घेऊन पाठी बसणार आहे. मागे ठेवूया ना, मागे ठेवूया. नाही थांब, तुला मागे ठेवावी लागेल, एवढी मोठी आहे ना. सरप्राईज झालं तुम्हाला अक्षयच्या ह्याच्यामध्ये बघू. अरे हा हो, माझ्या बहिणीचा नवरा आहे. गणपती बाप्पा मोरया. मोरया. कॉलेजमध्ये ढाणूकरला होता तू? अच्छा. कळणार पण नाही. आधी ह्या रोडला आपल्याला खूप बायकर्स दिसतात कारण मोस्टली सगळे इथूनच जाणार. आणि मुंबई पुण्यावाले तर आजच निघतात. ते लोक आधीपासून जातील. हा ना, किती सॉर्टेड झालं. आपल्याला किती सॉर्टेड आहे. हा अरे 250 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. डायरेक्ट आता निघतोय सकाळी इतकं कॉन्फिडेंटली की 12 वाजेपर्यंत पोहोचू. त्याची हा. नंबर प्लेट बघ. 5 तास आणि 24 आपल्या मिनिट. लोकांसाठी ऍक्च्युली खूप सॉर्टेड आहे. सॉर्टेड आहे. आणि पाचगणीचं क्लायमेट काय असणार आहे, भारी आहे. आणि जर चांगलं असेल तर नेहमी लोकांना इकडेच काय असतं. एवढं चांगलंय. गोवा आवडतं ना, मला कळत नाही. अरे माहिती गोवा आहे आवडतं कारण का दारू मिळते. माझे ते रायडिंग ग्रुप आहे त्याच्यामधले लोकांचं आहे ना तिकडे गोव्याला बुकिंग होतं. अरे बापरे. तर ते लोक गेले आहे आता गोवा फिरतायत. IBW कॅन्सल झालं तर. छोटासा ब्रेक घेतोय आम्ही आता. आम्ही आलोय कळंबोलीच्या मॅकडॉनल्ड्स मध्ये चाललोय. बघूया काहीतरी खाऊ. मला माझा एक फेवरेट ब्रेकफास्ट मिळतो बॅकटीला, तो मिळाला तर मी तो खाणार आहे. आणि टॉयलेट पण यूज करायचं आपल्याला, तर दोन्ही गोष्टी एकत्र होतील. पुरणपोळी कधी खाणार? आता खाणार आहे. पुरणपोळी मला असं वाटतं ना आपण पुन्हा क्रॉस करून असं एक्सप्रेसला थांबूया साईडला आणि खाऊया. 9 पीसेस करू. हा घे 3 तरी येतील. विकतच झालं. एवढं घेऊ तेवढं. I just wanna dance while the night is young.
love it, to love it. मेरे नाल तू नच love it, to love it. I just wanna dance while the night is young. मेरे नाल तू नच love it, to love it. मेरे नाल तू नच love it, to love it. दिल मेरा कहंदा है तू दूर ना झालं आता इथे खाऊन आम्ही निघतोय आता इथून. चला झालं हे घे. निघतोय आता मॅकडॉनल्ड्समधून. घड्यात वाजले 7:58 म्हणजे प्रॉपर 8 वाजले. तर बघू किती वेळ लागतं पोचायला. लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक दाखवत आहे आणि कुठे कुठे ट्रॅफिक मिळणार आहे आज काय माहीत. पुन्हा क्रॉस करायला पण हालत खराब होणार आहे. मॅकडॉनल्ड्स हा एक मीटअप पॉईंट आहे बायकर्स लोकांचा. एवढे बायकर्स दिसत आहेत आणि आता आम्ही चढतो एक्सप्रेस हायवे. आता इथून पुण्याला उतरेपर्यंत आता एक पण बायकर नाही दिसणार आहे आपल्याला. बघू लोणावळ्याच्या ट्रॅफिकमध्ये भेटलं कोणतरी. आफ्टर मेनी इयर्स म्हणजे मला आठवत पण नाही किती वर्षानंतर मी आता एक्सप्रेस हायवे वरून ट्रॅव्हल करतोय है ना. कधी आलेलो लास्ट एक्सप्रेस हायवेला मला ना आठवत. ਅੱਖਾਂ ਦੇ ਨਾਲ ਮਿਲਾ ये नज़ारे हमें पुकारे इस रात के हम दो सितारे. लोणावळ्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे. इथे बघा मॅपमध्ये सगळं लाल लाल आहे. लोणावळ्याचं ते मेन जंक्शन पास होईपर्यंत मला ना वाटत आम्हाला रिलीफ आहे. खूप ट्रॅफिक आहे खूप. है जवां ये रात अभी तू साथ अभी आना. I just wanna dance while the night is young. मेरे नाल तू नच love it, love it. घड्याळात 9:37 झाली आहेत आणि आम्ही आता लोणावळ्याचा जो बॉटल नेक क्रॉस करतोय. म्हणजे 1.5 तास गेला आमचा इथेच. एक टाइम होता मी पुण्याला 1 तासात पोचायचो. हां स्कॉर्पिओने पण 1 तासात पुण्याला पोचायचो. वन ऑफ द रिझन ट्रॅफिक होण्याचं. ट्रक बंद पडलाय तर रस्ता थोडा किती दिवसांनी रस्ता रिकामी दिसल्यासारखं वाटलं रे मला. आता आम्ही त्या मॅपमध्ये रेड लाईनमधून आता येल्लो लाईनवर आलो. ॲक्च्युली पॅटी आता उतरेल इथे मध्ये. त्याचे मित्र आहेत दुसऱ्या गाडीमध्ये ते पुढे आहेत. ते लोक खालच्या रस्त्याने आले त्यामुळे ते लोक पुढे गेले आणि आम्ही एक्सप्रेस वेने येऊन ट्रॅफिकमध्ये आलो. I just wanna dance while the night is young. मेरे नाल तू नच love it, love it. मेरे नाल तू नच love it, love it. मिले ना मिले फिर ਤੋਂ ਏਦਾਂ ਦਾ ਸਮਾਂ. आता आम्ही एक्सप्रेस हायवे एक्झिट करतोय. फिर ਤੋਂ ਏਦਾਂ ਦਾ ਸਮਾਂ. वेलकम टू पुणे ट्रॅफिक. आता थांबलो आम्ही. ते कैलास भेळ म्हणून जागा आहे. खूप मस्त जागा वाटते. मी आता जस्ट वाचलं कैलास भेळ तर मला असं वाटलं आय वॉन्ट टू ईट इट. किधर आहे चल ना खाऊया काय ते. तर आता पॅटी चाललाय सगळ्या बॅग्स घेऊन शॉपिंग. आता तिकडून आवळा घेतलाय. काय त्याच्यात पाणी टाकायचं असतं वाटतं. कितीच आहे ते घ्यायचं. हा 70 रुपीज. निघालो आता. चढ़ जावे उतरे ना सानू ए नशा. क्या है कल हो ना हो हम जी ले चाहे जो भी हो. है जवां ये रात अभी तू साथ अभी आना. आता आले शिरवळ. नक्की नाही माहीत मला शिरवळ आहे का.
हा आपण खंबाटकी घाट उतरल्यावर जो पॅसेज येतो जिथे खूप सारे हॉटेल्स आहेत त्या तिकडे आलो आहे. आता इथून आम्हाला घ्यायचं आहे राईट पुढून एक अजून 4 किलोमीटर पुढे, तिथून पुढून राईट घ्यायचं आहे. 5 गणीला जायला आहे केला चालू. चला थँक्यू. आता लागलो आम्ही आतल्या रस्त्यावर टुवर्ड्स 5 गणी. पण हा थोडा वेगळा रस्ता आहे, छोटासा रस्ता आहे खूप. बघा म्हणजे गुगल मॅपने जो आम्हाला टर्न घ्यायला सांगितला हायवेवरून आम्ही तो घेतला आहे. आता आम्ही गुगल मॅपच फॉलो करतो. हा कुठून तरी त्याच रस्त्याला कनेक्ट होणार जिथे रस्त्याचं काम चालू होतं. ते घाटाच्या आधी ते एक गाव लागतं छोटं, जर तुम्हाला माहिती असेल. हा व्ह्यू बघा आजूबाजूचा. I just wanna dance while the night is young. मेरे नाल तू नच लवे नच लवे, मेरे नाल तू नच लवे नच लवे. 5 गणी हिल स्टेशन म्युन्सिपल काउन्सिल कंट्रोल ऑफ पोल्युशन बाय लॉज 2001 190 रुपयाची पावती फाडली 5 गणीमध्ये एंट्री घेण्यासाठी. टोल घेतला एक टोल 190 रुपये, खूपच झाले 190. आपली गाडी इथे पार्क आहे आणि हे आपलं हॉटेल आहे आजचं. निकिता गेली आतमध्ये, सामान काढून ठेवलं आहे. आता बघूया रूम कशी येते. आता फोटो बघून आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली, आता आतमध्ये गेल्यावरच कळेल. चला बघूया. आणि हा आमचा रूम आहे. इथे एक सोफा आहे मस्त, इथे एक बेड आहे आणि हा आउटर एरिया आहे जिथे मेन एंट्रन्स. आम्ही इथून गाडी घेऊन आलेलो, हा तोच एरिया आहे. पण या रूममध्ये बाथरूमच नाही बघा, फसवलं आम्हाला. लालबागला आपल्या जुन्या बिल्डिंग मध्ये कसं होतं, बाहेर जावं लागायचं. नहाना भी बाहर है और बाकी सब कुछ बाहर ही है. हा दरवाजा दिसतोय, थांबा बघूया. अरे हा असा काहीसा आपला रूम आहे आणि हा टॉयलेट बाथरूम. कळतच नाही एवढं मस्त बनवलं. तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपवूया. आम्ही पोचलोय 5 गणीमध्ये. तर हा व्हिडिओ आपल्या घरापासून ते 5 गणीपर्यंत एवढाच होता. आता आम्ही थोडंसं काहीतरी जेवू आणि थोडंसं आराम करू, कारण सकाळी खूप लवकर उठलोय. आणि उद्या नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. नेक्स्ट व्हिडिओ हा IBWचा इव्हेंटचा असणार आहे, फर्स्ट डेचा. तर आजच्यासाठी एवढं ठेवूया, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. कोण टेरेसला भेटलो काय त्याची याला बोलतात तशी फिरता फिरता मजा आली.